नमस्कार. MC न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या खास शोमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारणाच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये राजकारणाचा जो महासंग्राम सुरू आहे लोकसभेचा, त्याच्यावरती जे उत्तम बातमी किंवा बातमीमागचं विश्लेषण किंवा राज्यातली देशातली राजकीय परिस्थिती यावरती आपण चर्चा करत असतो. माझ्यासोबत MC न्यूजचे सल्लागार संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड सर रोज आपल्याला नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतात. सर, खूप स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सर, म्हणजे अक्षरशः आज तर पंतप्रधान महाराष्ट्रात आले आणि आता रणधुमाळीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. पण तरी काही जागांच्या दोन्ही पण युती, महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये काही जागांमध्ये कायम बेगाडी आहे असं बरंचसं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतं आहे. त्याच्यातल्या काही जागांचा उल्लेख आज आपण प्रामुख्यानं करणार आहे आणि सरांचं त्यावर काय म्हणणं आहे किंवा त्या आपण ऐकून त्यावर चर्चा करणारे, गप्पा मारणारे. तर सगळ्यात पहिली सर, सकाळपासून आज जी चर्चेत जागा आहे, म्हणजे काल तर आहेच पण आज ज्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स झाली, बरीच चर्चा झाली, अशी सांगलीची जागा आहे. कसं बघता? नक्कीच. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा आत्ता जर विचार केला तर महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशानंतर सगळ्यात महत्त्वाचं राज्य मानलं जातं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जो 400 पारचा नारा दिलेला आहे त्यांच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे एका जागेसाठी भारतीय जनता पक्ष अक्षरशः मायक्रो लेवलवर, त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं सूक्ष्म पद्धतीने त्यांचं सगळं चालू आहे. आणि आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात केली प्रचाराला खऱ्या अर्थाने. त्याआधी त्यांचे दौरे झाले, परंतु ते उद्घाटनासाठी वगैरे आले होते. परंतु ते राज ठाकरेंनी जसं सांगितलं की ते पत्रकार मला नेहमी विचारतात की नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, ते लोकसभेच्या प्रचारासाठी आलेत का. त्यामुळे नरेंद्र मोदींचा कोणताही दौरा जरी असेल तर तो तसा आपण राजकीय दौरा म्हणूनच गृहीत धरायला पाहिजे, काही हरकत नाही. म्हणजे पण आजचा तसा म्हणजे 101% प्युअरली, म्हणजे एकदम शुद्धपणे राजकीय दौरा ज्याला म्हणतात, तर चांदा ते बांधा असा महाराष्ट्राची ओळख आहे. तर चांद्यापासून त्यांनी सुरुवात केली, बांद्यापर्यंत नरेंद्र मोदी प्रचार करायला जातील. राहुल गांधींचा पण महाराष्ट्र दौरा होईल. परंतु या सगळ्या गदारोळामध्ये महाराष्ट्राचे जे 3 टप्प्यातलं मतदान आहे, त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या जागांमध्ये आपण जसं उल्लेख केला, आता सांगलीची जागा अत्यंत पहिल्या दिवसापासूनच, म्हणजे पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीला आपल्याला सोबत घ्यायचं असं महाविकास आघाडीमधून शिवसेनेने सगळ्यात आधी प्रयत्न केले होते. सगळ्यात आधी प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंसोबत माझं बोलणं सुरू आहे. नंतर हळूहळू प्रकाश आंबेडकर शरद पवारांना भेटायला लागले, सुप्रिया सुळेंच्या मार्फत मग त्यांच्या भेटी सुरू झाल्या. हे सांगलीच्या जागेबाबत बोलतोय, तो आपण विचारलेल्या प्रश्नाकडेच आपण जातोय. तर सांगलीच्या जागेवर सगळ्यात आधी दावा जो केला होता महाविकास आघाडीकडनं तो प्रकाश आंबेडकरांचा होता. आणि त्यांना अकोला, सांगली या 2-4 जागा त्यांनी किती नंतर 12 असं त्यांचं असं पण एक इक्वेशन आलं होतं, तो नंतरचा भाग आहे. परंतु त्यांनी खरंच किती जागा मागितलं तर काय मागितलं तर याच्या खोलात न जाता सांगलीच्या जागेवरती प्रकाश आंबेडकरांना खूप स्वारस्य होतं. हळूहळू शरद पवारांच्या भेटीनंतर मग प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेससोबत आणि काँग्रेसचे जे प्रभारी आहेत त्यांच्यासोबतचा डायलॉग वाढला. आणि या सगळ्या गदारोळामध्ये हे सगळं सुरू असतानाच शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना तिथून उमेदवारी जाहीर करून टाकली. आता ह्या सगळ्या गदारोळामध्ये काँग्रेस एका बाजूला बघ्याची भूमिका घेत होती का त्यांनी कधी सांगितलं होतं बैठकीमध्ये की सांगली आम्हाला पाहिजे होतं, हे कुठं आलेलेच नाही अजून. मग जसं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाली तसं प्रकाश आंबेडकरांनी आणि त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने सांगितलं की आम्हाला परस्पर न विचारता हे सगळे संजय राऊत हेच करतायत शिवसेनेचं, तर या सगळ्या वादाला तिथून तोंड फुटलं. म्हणजे त्यामध्ये फक्त काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद नाही, तो तर प्रकाश आंबेडकरांचा पण संबंधित होता. पण आता तिथं काँग्रेसच्या 2 तरुण नेत्यांनी, विशेषतः विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी आज ठणकावून सांगितलं की काँग्रेस आम्ही कदापि सोडणार नाही. नाना पटोलेंनी पण प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसची बाजू लावून धरलेली आहे की सांगलीची जागा, जसं काही ठिकाणी आपण अत्यंत निरपेक्षपणे या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपण चर्चा करणार आहोत, जे घडल त्याची आपण सांगोपांग अशी चर्चा करणार आहोत. त्यामुळं सांगलीच्या जागेचा तिढा आता अशा ठिकाणी येऊन पडलं आहे की तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल का अशी सुद्धा एक शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत. आणि मग भास्कर जाधवांनी त्याच्यावर खूप सुंदर कॉमेंट केली की मैत्रीपूर्ण झाल्यानंतर जिला लढत होती तिला आपण मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतो. कारण मैत्रीपूर्ण लढत वगैरे काही नसतं, लढत असते. कारण कोणतीही लढत काही मैत्री असेल म्हणजे मित्राला जिंकून देण्यासाठी कधीच मैदानात उतरत नाही. कारण शेवटी मित्राला पाडण्यासाठी आपण जेव्हा मैदानात उतरतो त्यालाच मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. त्यामुळे सांगलीचा हा तिढा आहे तो ऐन गुढीपाडव्याच्या पर्यंत आणखीन वाढला, म्हणजे तिथं आणखीन एक खूप शिगेला पोहोचलेला आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेच्या सोबत आपण भिवंडीच्या जागेचा पण चर्चा करायला पाहिजे. तिथं बाळामामा उर्फ जे सुरेश म्हात्रे आहेत तर त्यांच्या उमेदवारीला शरद पवारांनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा दावा केला तिथं पण. त्यामुळं जसं महायुतीमध्ये असं वाटत होतं की महायुतीमध्ये
प्रचंड स्पर्धा आहे, कारण तिथं जिंकून येण्याचे चान्सेस जास्त आहे, असे एक चित्र तयार झालेले. खरं म्हणजे ते किती खरं आहे आणि किती खोटं हे निकालानंतर 4 जूनला स्पष्ट होईल. पण आजच्या घडीला असं म्हणजे ते भावना गवळींचा मतदारसंघ असेल, हेमंत पाटलांचा हिंगोलीचा मतदारसंघ असेल, नाशिकमधला मतदारसंघ असेल, कोणत्याही मतदारसंघामध्ये, कोल्हापूरचा मतदारसंघ असेल, जिथं जो प्रबळ दावेदार आहे तिथं महायुतीमध्ये प्रचंड संघर्ष असं चित्र तयार होत होतं. परंतु आता महाविकास आघाडीसुद्धा प्रचंड पद्धतीनं रस्सीखेच करते, असं सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून तरी मला वाटतं. नक्कीच, म्हणजे सरांनी ज्या 2 जागा की महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीत पण त्याचा दुसरा अर्थ की रेस चालू आहे, उमेदवार जास्त आहे, म्हणजे महाविकास आघाडीतच होत नाही तर महायुतीत पण असं होत आहे. सध्यानंतर एक नाशिकच्या जागेचं एक आहे की जी जशी महाविकास आघाडीची आहे, पहिल्या दिवशीपासून आपण महायुतीकडनं 4 वेळेस जवळपास गोडसे जे आहेत, हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांना भेटून आले, त्यांना जवळ भेटून ही जागा डिक्लेअर करा, शिवसेनेच्या धनुष्यबाणाला द्या, शिंदे गटाला द्या. पण दरवेळेस ते तिथं भाजपाचा खूप तीव्र विरोध आहे तिथं आहे ते. आणि भाजपाचं म्हणणं आहे की आमचं संघटन आहे. त्याच्यात अजून एक प्लस पॉईंट की मध्येच छगन भुजबळ म्हटले की आम्हाला दिल्लीहून आदेश आहे. छोट्या प्रमाणात औरंगाबादचा संबंध बघितला तर तिथून शांतिगिरी पण लढत आहे. कसं बघता? नक्कीच आपण आता नाशिकच्या जी जागा आहे त्याच्यावरून सुरुवात करू, कारण भारतीय जनता पक्षाला ज्या जागा पाहिजे आहेत, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना असो की नसो, पण स्थानिक पातळीवर जसं आता औरंगाबादचं आपण सांगितलं की औरंगाबादच्या कार्यकर्त्यांचा असंच रेट आहे, तसंच नाशिकच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड रेट आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाने लढवायला पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये हेमंत गोडसे आणि मूळ म्हणजे एकनाथ शिंदे गटाची जी शिवसेना आहे, गटाची शिवसेना आणि मूळ शिवसेना जे त्यांना राग येतो असं गटाची शिवसेना म्हटल्यानंतर, चिन्ह आणि निवडणूक आयोगानं पक्ष आम्हाला दिलेला आहे, त्यामुळे त्यांची शिवसेना असं म्हणू, जी मूळ शिवसेना आहे असं आपण म्हणू. तर ती जी शिवसेना आहे तर त्या शिवसेनेचा नाशिकवरचा असो की रत्नागिरीच्या जागेचा असो, ते जागा सोडायला तयार नाहीत. पण या तिन्ही जागेवर काय होतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा प्रबळ होत चाललेला दिसतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं छगन भुजबळांनी स्पष्टपणे मागे सांगितलं की माझी उमेदवारी ही दिल्लीहून जाहीर होणार आहे. मग दिल्लीहून जर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होणार असेल तर भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो, मग दिल्लीत आपलं कोण नाही का? दिल्ली काय राष्ट्रवादी काँग्रेसची का? पण असं युती आणि महाआघाडीचं जेव्हा म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे जेव्हा गणित जुळवलं जातं तेव्हा अंतिम निर्णय स्वाभाविकपणे कोणाचा असेल ना तो दिल्लीत होतो. त्यामुळं दिल्लीमधून जागा येईल याचा छगन भुजबळांना विश्वास वाटतो की भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वरती सांगण्यात येईल की बाबा ही जागा आपण राष्ट्रवादी काँग्रेसला सोडतोय, त्याच्यामुळे तुम्ही शांत बसा. आता राहिला प्रश्न शिवसेनाचे. तिथं हेमंत गोडसे जे तिथले आत्ता विद्यमान खासदार आहेत त्यांनी तर प्रचाराला सुरुवात केली आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असं त्यांचं म्हणणं की विनिंग कॅन्डिडेट आम्ही आहोत. एकनाथ शिंदे गटाचे जे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट, त्यांनी वारंवार सांगितलं की नाशिक कदापिही आम्ही सोडणार नाही, आम्ही नाशिक सोडूच शकत नाही. त्यामुळे सांगलीसारखाच तिढा नाशिकला पण तयार झालेला आहे. आणि उद्याचा दिवस मला असं वाटतं सणाचा आहे, पण तरीसुद्धा काही जणांनी असं दावे केलेले आहेत की उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जे आमचे संघर्ष आहेत, आतमध्ये जो काही हे चालू आहे, द्वंद्व चालू आहे, ते सगळे मिटून आम्ही गुढीपाडव्याला गोड बातमी देऊ. त्याच्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष ठेवावं लागेल की खरंच कोणाची गुढी, उमेदवारीची गुढी कोण उभारतं, कोणत्या मतदारसंघात कोणाच्या उमेदवारीची गुढी उभारली जाते याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. एक्झॅक्टली. गुढीपाडव्याच्या 2 गोष्टी आहेत. गुढीपाडव्यात गुढी गोड पण असते, म्हणजे काय म्हणतात त्याला, आणि कडुलिंबाचा पालाही असतो. कोणाच्या वाट्याला कडी गाठी येते आणि कोणाच्या वाट्याला लिंबाचा पाला येतो. त्याच्यावर आपलं लक्ष आहे नक्की जे आहे ते. त्याचप्रमाणे आता मराठवाड्यामध्ये एक उस्मानाबादची जी लढत होती, अजित पवार गटाने तिथं उमेदवार जाहीर केला, पण तिथं ज्या भाजपाच्या आमदारांच्या पत्नी आहे त्यांना जी उमेदवारी मिळाली, त्यांनी काल असं म्हटलं की आमचे जे पती आहेत ते माझे पती भाजपाचे आमदार आहे आणि मी राष्ट्रवादी का वाढू, आणि याच्यावरनं मग जरा सगळा सुरू झालेला वाद आहे. कसं बघता? नाही, नक्कीच आपण सर्वप्रथम राजकारणामध्ये महिलांनी प्रचंड मोठ्या संख्येने आलं पाहिजे या मताचं मी आहे आणि सगळेच जण आहे आपण आहोत. त्यामुळं महिलांनी राजकारणात येण्यामध्ये आणि अशा खुल्या मतदारसंघातून जर महिला उतरत असतील तर म्हणजे अतिशय चांगलं स्वागत आहे बाबा आहे. पण याच्यामध्ये मूळ मुद्दा असा येतो की अचानकपणे काही जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सोडण्यात आल्या, असं याविषयी आता एकनाथ शिंदे गटच आक्षेप घेतोय. म्हणजे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट असं वाटत होतं की ज्या जागांवर काही वाद होऊ शकतो तर त्याच्यामध्ये उस्मानाबादची जागा असं कधीच वाटलं नव्हतं की बाबा इथं वाद होईल. महायुतीचा कोणीतरी एक उमेदवार येईल आणि शक्यतो असं वाटत होतं की धनुष्यबाणाचा उमेदवार तिथे येईल, पण तिथं अचानक घड्याळाचा उमेदवार आला आणि त्याच्यावर आज प्रचंड नाराजी एकनाथ शिंदे गटाने व्यक्त केलेली आहे की आम्हाला न विचारताच तुम्ही ती जागा सोडून दिलेली आहे. आता ती जागा कोणी सोडली? मग
म्हणजे 3 पक्ष आहे, तर 3 पक्षामध्ये असा कोणी निर्णय घेतला की ही जागा सोडायची? मग एकनाथ शिंदेने ते माहीतच नव्हतं का? तर इथून आता खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. जसं सांगलीच्या जागेच्या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये सुरू झालेले की मग शिवसेनेने तिथं काशी काय जाहीर केली, काँग्रेसचे लोक आज दावा करत आहेत, मग शिवसेनेने उमेदवारी कशी जाहीर केली. तसंच महायुतीमध्ये पण हीच चर्चा चालू आहे की काय असं झालं की राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा सोडून टाकली. म्हणजे अजित पवारांनी त्यांचं तिकडचे नातेसंबंध, सासर धर्म ज्याला आपण म्हणतो, तो तिथं पाळला त्यांनी. युतीचा धर्म पाळायचा की नाही पाळायचा हा नंतर, पण तिथलं त्यांनी तो धर्म पाळलेला दिसतोय. आणि त्यांनी एक विधान असंही केलेलं आहे की मला काही घड्याळ वाढवण्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे स्वारस्य नाही फार, माझे पती भाजपमध्ये असताना मला काही म्हणजे असं ते बोलून गेलं. पण ते त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या विधानाचं काहीतरी विपर्यास करण्यात आलं. असं होत असतं की काय होतं, स्लिप ऑफ टंग कधी कधी बोलताना आपल्याकडनं पण होऊन जातं, तो विषय नसतो. पण त्याचं समर्थन नाही. मुळामध्ये काय होतं की तुम्हाला भारतीय जनता पक्षाचं काम करायचं आहे, त्याच्यातून अधोरेखित होते. सर, काय म्हणता येईल की ज्या जागांमध्ये ज्या अजून चर्चा आहेत, रोज ज्या जागेबद्दल बोलावं लागतं त्या जागा आहे ती संभाजीनगरची, औरंगाबादची. म्हणजे जितके दिवस शो सुरू आहे रोज म्हणता येईल की आज आहे, आजही गाडी तिथंच थांबलेली. कसं गाडी थांबलेलीच नाही, गाडी थांबलेली आहे, गाडी स्टेशनवर आहे, आणि गाडीला एक डब्बा लागतोय आता. म्हणजे ते इंजिन तर तिथंच उभं आहे ते, आणि एक डब्बा वाढतो. आज आता उद्या हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी त्यांचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. रवींद्र बनसोड साडेंचा आपण काल उल्लेख केला. जीवन राजपूतांचा तुम्ही परवा सांगितलं की ते ऑथेंटिकली ते आता मैदानामध्ये उतरणार आहे. असे जर उमेदवार वाढत चालले, अफसर खान तर आहेच आहे, तो जो मूळ उमेदवार आहे, जो मुख्य कलाकार आहे, ज्याचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातला मुख्य कलाकार या अर्थाने की जे सत्ताधारी पक्षाचा उमेदवार आहे तो, आणि हे 3 पक्ष राज्यभरामध्ये प्रचंड ताकदीने उतरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना मूळ कलाकार म्हणतो. किंवा मूळ कलाकार असं काही नाही की बाकीच्यांचं महत्त्व कमी करायचं आहे. मूळ कलावंतामधले जे प्रमुख पात्र असतात, एकमेव कलावंत नसतो. 2-3 हिरोचा जो सिनेमा आपण बघितलं ना, दुहेरी तिहेरी नट असलेले पण सिनेमा बघितले. त्याच्यामुळं महायुतीचा औरंगाबाद लोकसभेचा उमेदवार हा कधी निर्णय त्याच्यावर होतो याच्याकडे औरंगाबाद सच रे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण तो जिथली जागा आहे ज्या म्हणजे ज्या 4-5 जागांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये अजून सिंधुदुर्गाची पण एक जागेचा उल्लेख करता येईल. नारायण राणेंनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, पण तिथं अजून पण शिंदेगड म्हणतो की जागा आमची आहे, भाजप म्हणतात की आम्ही लढवणार आहे. आणि इकडनं राऊतांचं जे शिवसेने जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांचं म्हणणं राणेच पाहिजे तरच फाईट भारी होईल. ती एक जागा मस्त असणार आहे. नक्कीच. आता याच्यावर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नारायण राणेंनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मला आमच्या महायुतीच्या मध्ये ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा मी शेवटी प्रचार करेल, परंतु मला खात्री आहे की दिल्लीहून माझंच नाव येईल आणि ही जागा भारतीय जनता पक्षालाच सुटेल. आणि तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये बाकीचे पक्ष जे आहेत, म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि त्यांचा असा आग्रह आहे की ती जागा त्यांच्याकडेच राहायला पाहिजे. त्यामुळं तिथं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही कोकणामध्ये सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष सुरू आहे भाजपचा. साताऱ्यातली पण एक जागा अशीच आहे की त्याच्यामध्ये मध्येच पृथ्वीराज चव्हाणांना लढा म्हटलं गेलं इकडच्या बाजूला, तिकडं उदयनराजेंच्या तिकिटाबद्दल अजून घोषणा. कसं बघता? नाही, पण शरद पवारांनी त्यामध्ये एक असं एक क्लिअर कट अशी लाईन दिलेली की उदयनराजे भोसले आमच्याकडे येऊ शकणार नाहीत किंवा आम्ही त्यांना हे करणार नाही. पण पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी अत्यंत स्पष्ट सांगितले की ते जर उभे राहत असतील तर माझी काही हरकत नाही. फक्त आता त्यांनी कोणत्या चिन्हावर उभं राहायचं हा त्या पृथ्वीराज चव्हाणांना निर्णय घ्यायचा. आणि मला वाटत नाही की काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचा एक प्रमुख, ज्यांनी पंतप्रधान कार्यालय सांभाळलेलं आहे आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे, अशी व्यक्ती दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर जाऊन उभे राहील याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळं साताराच्या जागेमध्ये श्रीनिवास पाटलांनी सुद्धा वयाचं आणि तब्येतीचं, प्रकृतीचं कारण दाखवून तिथून माघार घेतलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये साताऱ्यामध्ये कुठला म्हणजे तो अजिंक्य तारा जो आहे तसा कोणता तारा येईल आणि अजिंक्य ठरेल तर तो आपल्याला बघायचा आहे. निश्चितच सर, अजून उद्या गुढीपाडवा आहे, त्याच्या पूर्वसंध्येला सगळ्यांना शुभेच्छा. आणि उद्या आम्ही गुढीपाडव्यासाठी एक निमित्त खास गल्ली ते दिल्लीमधले खास शो उद्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्या शोमध्ये सगळ्या जरा राजकीय विश्लेषणाबरोबर बाकीच्याही काही गोष्टी का आम्हाला काही ॲड करता येईल का ते बघता येईल. सर, उद्याचा शो आपल्याला करायचा. उद्या नक्कीच आपण गुढीपाडव्यानिमित्त हलका फुलका आपण हे करू, कारण त्याच्यामध्ये फार गंभीर चर्चा आणि उद्या सणाचा दिवस आहे आणि खरोखरच काही गंभीरपणे घडलेलं असेल राजकारणात त्याची पण आपण हलकी फुलकी चर्चा करू. त्याला काही हरकत नाही. तर नक्कीच परत उद्या याच वेळेस या शोमध्ये उद्या भेटणार आहोत. आणि उद्याच्या शोनंतर परवा आम्ही तुमच्यासाठी जे आज नियोजन केलं होतं की 10 ज्या जागा आहेत की राज्यातल्या ज्या प्रमुख टॉप 10 लढती आहे त्याच्यावरती आमचा रिसर्च सुरू आहे. ज्यानुसार चर्चेलाच नाही तर कशा वेगवेगळ्या अंगाने त्या महत्त्वाच्या ठरणार आहे त्या 10 लढती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आणि त्याच्यानंतर वरकड सरांनी मागं सांगितलं की निवडणूक प्रक्रिया पार पडताना ज्यांनी एका जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी बघितलेली असते प्रशासन म्हणून, अशा काही निवृत्त IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या भेटीसह हा एक शो आम्ही करणार आहोत. तुर्तास
जवळपास उद्याच्या ज्या गुढीपाडव्याच्या शोसाठी आपण उद्या भेटणार आहोत. आणि जाता जाता आता उद्याचा शो आपला रात्रीच असेल, त्याच्यामुळे उद्या सकाळपासून आपल्या या गल्ली ते दिल्ली आणि MCNच्या तर्फे सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी आनंदात सण साजरा करावा आणि सगळ्यांनी गुढी उभारावी नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.